फलके बोलतोय. अहो नमस्कार. ते विश्वजित कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे बघा, वॉटर आनंद पार्कच्या इथून खाली, आनंद पार्कच्या इथे खाली. ते छोटू काळेंच्या इथे. हा, ते काम करायला आलेले ना माणसं? हो, आले होते ना. मग त्यांनी ते काय नाही केलं काम बोलतायत तिथलं? ते काय रोड मध्ये आहे वाटतं, ते कॉन्क्रीट मध्ये. काय काय कॉन्क्रीटच्या मधून येते वाटतं पाणी. ते माणसं गेली होती त्या दिवशी. हा, त्यांना कोणीतरी थांबवलं बोलतात. माणसांना थांबवलं म्हणजे ते आता माझं काय झालं, मी पण आता हॉस्पिटलमध्ये, ते आता डोळ्याचं ऑपरेशन झालं तर पण काय गेलो नाही तिकडे. नाही, त्यांना कोणीतरी थांबवलं म्हणतात ना ते. मला माहिती नाही पडलं. कोणतरी ते बोलतात की सगळं खोदलेलं त्यांनी पूर्ण, ते काम करत होते पण त्यांना कोणीतरी येऊन थांबवलं असं. ते खराब मी थांबवलं ते. अच्छा. काही दिवसांपूर्वी हा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाला होता. यात युट्यूबर मनोज फलके यांनी या कामाबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातून निवृत्त होऊन ठेकेदारी करणाऱ्या चंद्रकांत जाधव यांना काम कोणी थांबवले असल्याचं विचारले असता अजित खरात या सामाजिक कार्यकर्त्याने हे काम थांबवल्याचे रेकॉर्डिंग यात आहे. फलके यांनी अजित खरात यांची बाजू ऐकून न घेताच हा एकतर्फी व्हिडिओ व्हायरल केलाय. यानंतर संतप्त झालेल्या अजित खरात यांनी आपण हे काम थांबवले नसून शहरात चालणारे प्रत्येक शासकीय प्रशासकीय काम हे नियम अटी शर्तीप्रमाणे व्हावं यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केली आणि तो करदाता म्हणून प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, परंतु शब्दाचा विपर्यास करून या व्हिडिओद्वारे आपली नाहक बदनामी केल्याचा आरोप अजित खरात यांनी केला आहे. या विरोधात त्यांनी मनोज फलके आणि चंद्रकांत जाधव यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे की माझ्या संदर्भामध्ये कुठलीही शहानिशा न करता, त्याच्याबद्दल चर्चा न करता खोटी बातमी जी आहे ही मनोज फलके नावाच्या एका यूट्यूबरने फेसबुकला लोड केलेली आहे आणि माझ्या संदर्भामधला विषय जो आहे हा उचकवण्याचे विषय चर्चा करून ते समोरच्या व्यक्तीला बोलायला लावून ती बातमी जी आहे ही यूट्यूबवरती किंवा फेसबुक या माध्यमामध्ये दाखवली गेलेली आहे. जो सायबरचा गुन्हा म्हणून समजला जातो. समाज माध्यमामध्ये लोकांमध्ये चुकीच्या भावना, चुकीची माहिती प्रसारित करणं, त्या माध्यमातून माझ्यासारख्या समाजसेवकाचं चारित्र्य हनन करणं किंवा त्या संदर्भामधली कुठली शहानिशा न करता चर्चा करणं आणि त्यामध्ये दिलेलं आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा अधिकारी. आज तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात देखील मी जाऊन आलो आणि त्यांच्या कार्यकारी अभियंत्याची त्या व्यक्ती संदर्भातली शहानिशा केली. तर ही व्यक्ती जी आहे ही आमच्याकडे कर्मचारी अधिकारी म्हणून नाहीच असं त्यांनी सांगितलं. आणि असं असताना जर या व्यक्तीने माझ्या संदर्भामधली ही जर खोटी बातमी किंवा अशा पद्धतीची रील ही जर का समाज माध्यमामध्ये पसरवून माझी जर का चारित्र्यहनन करायचा प्रयत्न केलेला आहे आणि या संदर्भामधलं जे तक्रार आहे ती तक्रार लेखी स्वरूपामध्ये मी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिलेली आहे. फौजदारी गुन्हा हा तिथे दाखल झाला पाहिजे. त्या संदर्भातील हे पत्र जे आहे हे पत्र मी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रमेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केलेलं आहे. याबाबत मनोज फालके यांना विचारले असता अशा पद्धतीने जनतेस वेठीस धरून नागरी सुविधांची कामे बंद पाडणे हे गैरच असल्याचं म्हटलंय. तर पोलिसी कारवाईला माझ्या पद्धतीने सामोरे जाणार असल्याचंही फलके यांनी सांगितलंय. अंबरनाथ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाचे कार्यकारी अभियंता मिलिंद देशपांडे यांनी खुलासा केलाय. मला असं म्हणायचं आहे की जाधव हे तर एकतर आता सध्या MGPचे कर्मचारी नाहीत, ते रिटायर झालेले आहेत, ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहेत. ॲक्च्युली त्या कामाबद्दल काय काम आहे किंवा का थांबवलेलं आहे किंवा काय नेमकी अडचण आहे, लिकेज का निघालं नाही याच्याबद्दल त्यांनी डायरेक्ट माहिती न घेता किंवा त्यांना कुठलाही अधिकार नसताना त्यांनी फोनवर कोणाचं तरी नाव घेणं आणि त्याच्याबद्दल बोलणं हे संयुक्तिक नाही. त्याच्याबद्दल मी त्यांना आत्ता फोनवर सांगितलेलं आहे की बाबा संबंधित जे काम आहे ते का हा काम थांबलेलं आहे, ते काम का सुरू नाही याबद्दल जरा तुम्ही तुमचे उपअभियंता शेख वगैरे किंवा संबंधित जी सातपुते यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती आणि मग त्याचं काय जी काय वस्तुस्थिती आहे ही त्या फोनवर किंवा माध्यमांसमोर बोलायला पाहिजे होती.
ऍक्च्युली त्यांना मी तशी समज दिलेली आहे, यापुढे त्यांच्याकडनं तशी चूक होणार नाही याबद्दल त्यांनी मला सांगितलेलं आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.